पण जर समोरनं कुणी आरं केलं तर त्याच्या 10 आवाज मोठा कारं करण्याची ताकद शिवसैनिकांच्या मध्ये आहे. पण तुम्ही नुसती हाक मारा फलटणमध्ये जरा कूर झालंय म्हणून, जिल्ह्यातली शिवसेना फलटणमध्ये आणून शंभूराजे उभा कराल. आम्ही कुणाच्या नादाला लागत नाही, पण दादा आमच्या नादाला लागला तर सोडत नाही. यांच्या राजकारणाचा शेवट नगरपालिकेची निवडणूक हरून झालेला आहे. जर मान्य मंत्री महोदय गोरे साहेब म्हटले असतील की माझा नाद केला तर मी त्याला जागा दाखवतो, याचाच अर्थ अप्रत्यक्षपणे त्यांनी मान्य केले की त्यांची दहशत आहे. त्यामुळे दहशत हा जिल्हा कधीच खपवून घेत नाही की आम्ही शांत आहे तोपर्यंत शांत आहे. पण जर समोरनं कुणी आरं केलं तर त्याच्या 10 आवाज मोठा कारं करण्याची ताकद शिवसैनिकांच्या मध्ये आहे. राजे, तुम्ही नव्यानं शिवसेनेचा भगवा घेतलाय खांद्यावर, त्यामुळे शिवसेनेच्या वळणात रुळायला थोडासा वेळ तुम्हाला लागल. पण तुम्ही नुसती हाक मारा फलटणमध्ये जरा कूर झालंय म्हणून, जिल्ह्यातली शिवसेना फलटणमध्ये आणून शंभूराजे उभा कराल. पण रामराजेच्या आणि संजू बाबाच्या अनिकेत राजेच्या एका कार्यकर्त्याच्या केसाला जर धक्का लागला, उद्या पत्रकार म्हणतील पालकमंत्री दम देतोय. पालकमंत्री दम देत नाही, पण अंगाव आमच्या आला तर माग पाठ दाखवून पळणाऱ्यातली शिवसेनेची आमची काम करण्याची पद्धत नाही. आमच्या अंगावर आला तर 10 पावलं पुढे जाऊन त्याची चाल खेळायची, डबल खेळायची ताकद शिवसैनिकांना बाळासाहेब ठाकरे साहेबांनी या ठिकाणी आम्हाला शिकवलेली. आम्ही गप्प आहे. योगेश कदम म्हणले तसं आम्ही कोणाच्या खोड्या काढायला जाणार नाही, आम्ही कोणाला आरं म्हणायला जाणार नाही. पण आम्हाला जर तुम्ही शांततेच्या मार्गाने निवडणुकीला सामोरं जात असताना सुद्धा हे अशा कोणाला दमदाट्या कर, कोणाला काय कर, हे बिलकुल शिवसैनिक या ठिकाणी सहन करणार नाही. कोणतरी मध्ये आलं निवडणुकीत कोण म्हणलं इथं लय दहशत आहे, सांगितलं कोणतरी म्हणलं लय दहशत आहे इथं, आणि ही शिवसेनेत चालत नाही. काय म्हणले? आणि इकडं तर चालतच नाही. आणि हे काय आहे? इकडं चालतच नाही. दाढी आमच्याकडे पण आहे ना. आमच्या नादाला लागायचं नाही. आमच्या नादाला जे जे लागला त्यांना माझा निरोप आहे की आमच्या नादाला लागला पहिल्यांदा कोरेगावला. संतोषजी, कोरेगावला कुठं आहेत ते? नंतर आमच्या नादाला लागले उत्तरवाले, कुठं आहेत ते? नंतर आमच्या नादाला लागले, कुठं आहेत ते? तेव्हा आम्ही कुणाच्या नादाला लागत नाही. आमचा अजेंडा क्लिअर आहे. आम्ही कुणाच्या नादाला लागत नाही, पण दादा आमच्या नादाला लागला तर सोडत नाही. ही भूमिका सातत्याने आमची आहे. त्यामुळे मला आपल्याला या ठिकाणी एवढंच सांगायचं, आता झाली निवडणूक, झाली विधानसभेची निवडणूक झाली, आता पराभव झाला, आणि आता नगरपालिकेची निवडणूक झाली. मी त्या दिवशी सांगितलं यांच्या राजकारणाची सुरुवात ही नगरपालिकेच्या निवडणुकीतनं झाली होती. आणि ते नगरपालिकेची निवडणूक जिंकून नगराध्यक्ष होऊन यांच्या राजकारणाची सुरुवात झाली होती. आणि यांच्या राजकारणाचा अस्त, यांच्या राजकारणाचा शेवट हा नगरपालिकेची निवडणूक हरून झालेला आहे. आता सायकल कंप्लीट झालेली आहे, आता सर्कल कंप्लीट झाले. आता हे राजकारणात पुन्हा येणे नाही. याचा अर्थ काय? म्हणजे दहशत कुणाची आहे? जर माननीय मंत्री महोदय जयकुमार गोरे साहेब म्हणत असतील की माझा नाद करायचा नाही आणि माझा नाद केला तर मी त्याला त्याची जागा दाखवून देतो, ह्याचाच अर्थ कुणाची दहशत आहे? आणि मी जे फलटणच्या सभेमध्ये बोललो होतो ते फलटणच्या सभेमध्ये तिथल्या स्थानिक कार्यकर्त्यांनी सांगितलं की फलटणमध्ये ती दादागिरी केली जाते, दमदाटी केली जाते. आता त्या दिवशी भाषणामध्ये सांगितले की युट्यूबवर काम करणाऱ्या एका 22 वर्षीय मुलाला दम दिला का, तर तिने अमुक एका व्यक्तीची पोस्ट टाकली म्हणून. त्याचा संदर्भ देऊन मी सांगितलं की असं लहान मुलांवर दमदाटी करणं, दादागिरी करणं, फेर वातावरणात मतदान झालं पाहिजे, फेर वातावरणात निवडणूक झाली पाहिजे.
आणि म्हणून मी तिथं उल्लेख केला की बाबा दहशत इथं या ठिकाणी खपवून घेतली जाणार आणि काय चुकीचं आहे, नाहीच खपवून घेतली जाणार. मी जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, मी जबाबदारीने सांगतो, निवडणुका असो नसो मोकळ्या वातावरणामध्ये, निर्भय वातावरणामध्ये जिल्ह्यामध्ये काम या सगळ्याच पक्षांनी केलं पाहिजे. उलट जर मान्य मंत्री महोदय गोरे साहेब म्हटले असतील की माझा नाद केला तर मी त्याला जागा दाखवतो, याचाच अर्थ अप्रत्यक्षपणे त्यांनी मान्य केले की त्यांची दहशत आहे. त्यामुळे दहशत हा जिल्हा कधीच खपवून घेत नाही. हा जिल्हा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब, स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब देसाई साहेब, स्वर्गीय किसनवीर आबा असे दिग्गजांनी नेतृत्व केलेला जिल्हा आहे. त्यामुळे इथून पुढे सुद्धा अशी दादागिरीची, दमदाटीची, दहशतीची कोणी भाषा केली तर निश्चितपणे त्याला सुद्धा जशाच तसं उत्तर दिलं जाईल. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.